सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। 2025 साठी जमलेल्या सर्व रसिकांचा आम्ही आयोजकांच्या वतीने म्हणजेच डॉक्टर ममताताई विजय बापू शिवतरे फाउंडेशन आणि श्री विजय बापू शिवतरे मित्र मंडळ यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। या कार्यक्रमाच्या मुख्य प्रायोजिका सौ विद्या श्रीकांत टिळेकर, श्री सचिन सुरेशराव भोंगे, तसेच सहप्रायोजक अस्मिता पोखर्णीकर, डॉक्टर राजेश दळवी, दीपक नाना टकले, सागराबा जगताप, संदीप शेठ जगताप, अतुल शेठ जगताप, श्रीकांत भाऊ टिळेकर, राजेंद्र शेठ टकले, मंगेश शेठ भिंताडे, सूरज बिट्टू माने, मिलिंद भैया इनामके, अजितदादा चौखंडे, युवा उद्योजक अंकुरदादा शिवरकर, अविनाशजी पडते या सगळ्यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलाय। आणि कुर्ला 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 टू वेंगुर्ला 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 या टीम मधल्या प्रसिद्ध सिने अभिनेत्री स्वानंदी टिकेकर, तसेच प्रसिद्ध सिने अभिनेत्री वीणा जामकर, प्रसिद्ध अभिनेते सायंकित कामत आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक विजय कलमकर हे आता 5 मिनिटात तुमच्यामधलं इथं व्यासपीठावर पोहोचतायत। डीजे अभिषेक डान्स चालू राहू द्या। आता सेलिब्रिटी तुमच्या समोर 5 मिनिटात पोहोचतील। मी अनाउन्समेंट करीन। डीजे अभिषेक दांडिया पेश मित्रमंडळ सासवड आणि डॉक्टर ममताताई विजय बापू शिवतळे फाउंडेशन आयोजित खास नवरात्रोत्सव निमित्त पुरंदर मध्ये उपस्थित असलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। राजधानिया 2025 मध्ये उपस्थित असलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण इथे नवरात्रोत्सव निमित्त राजधानिया 2025 मध्ये आपण सर्वजण उपस्थित आहात। पुनश्च एकदा नामदार श्री विजय बापू शिवतारे मित्रमंडळ आयोजित उपस्थित असलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। चला रेडी न्यूज सासवड शिवसेनेतर्फे एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या सर्वांसाठी या दांडियाचं आयोजन करते। मला खूप आनंद होतोय। यातलं मी सांगते म्हणजे आयोजक मला बोलतायत पण यातली कुठलीही गोष्ट मी केली नाही तर आपली सगळी सासवडची शिवसेनेची टीम आहे त्यांना जोरदार सासवडकरांसाठी दांडिया झाला पाहिजे यासाठी त्यांनी खूप 8 दिवसांपासून अथक परिश्रम घेतले। त्यांचं खूप खूप अभिनंदन। नवरात्रीचे दिवस चालू आहेत। आपल्या सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आपण सगळ्या जणी ह्या देवीच्या स्वरूप आहात आणि या नवरात्रीतच नाही तर वर्षभर आपल्या घरात आपल्या मुलींच्या रूपाने ज्या छोट्या देवी असतात, माझ्या घरातही एक देवी आहे, त्यांची वर्षभर पूजा केली पाहिजे। ती प्रसन्न राहिली तर आपलं आयुष्य सुखकर होतं। सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि जितक्या मेहनतीने सासवडच्या शिवसेनेने आपल्या स्पेशली विद्या टिळेकर ताई त्या इथे नाही आहेत पण त्यांनी खूप मेहनत घेतली। आपले सचिन भोंगडे आहेत त्या दोघांनी खूप मेहनत घेतली। यांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यामुळे त्याचा खूप आनंद तुम्ही सर्वांनी घ्या आणि या सर्वांना खूप खूप तुमची साथ द्या। धन्यवाद। कसे आहात सगळे? मजा येते का? आता सरांनी विचारलं की कुर्ला टू वेंगुर्ला वाया सासवड कसं काय झालं तर आमचे दिग्दर्शक विजय हे मान्य करतील की कुर्ला ते वेंगुर्लाचे जे प्रवासी आहेत ना त्यांना जिकडे प्रेम मिळतं तिकडनं ते वाया करत वेंगुर्ल्याला जातात। त्यामुळे आम्हाला सासवडला प्रेम मिळालं, आम्ही लगेच आलो। बरं झालं की नाही? आता तुम्ही सगळ्यांनी म्हणायचं हा कुर्ला टू परत 3 वेळा म्हणायचं कुर्ला टू कुर्ला टू कुर्ला टू। काय बाबा भाव आहे यार, मला जायला होत नाही। चालेल बाबा। नमस्कार सगळ्यांना। थँक्यू खूप प्रेम करता तुम्ही, खूप छान वाटतं। आमची फिल्म आली आहे कुर्ला टू वेंगुर्ला, खरंच फार छान फिल्म आहे। प्लीज थिएटर्समध्ये जाऊन बघा।
थिएटर्समध्ये आहेत. काढू फोटो काढू. वीणा जामकर. नमस्कार सासवडकर. नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच. आमच्यासाठी थोडा वेळ तुम्ही नाचायचे थांबलात, नृत्य करायचे थांबलात. आम्ही तुमचा रसभंग करणार नाही, पण एवढा मोठा जनसमुदाय आम्हाला क्वचितच भेटतो आणि मराठी चित्रपटांना सगळ्यात जास्त कोणाची गरज आहे तर ती प्रेक्षकांची. त्यामुळे जिथे जिथे तुम्ही सगळे गटाने आम्हाला भेटू शकता तिकडे तिकडे आम्ही पोहोचतो. त्यामुळे कुर्ला टू वेंगुर्ला चित्रपट व्हाया सासवड होणं गरजेचंच होतं. हे तुमच्या एवढ्या मोठ्या संख्येवरनं कळत आहे. कुर्ला टू वेंगुर्ला चित्रपटाची बरीच गाणी वगैरे तुम्ही पाहिली असतील. हा शहर आणि ग्रामीण भाग यांना जोडणारा चित्रपट आहे. आपण सगळेच नोकरी निमित्ताने, आपापल्या कामानिमित्ताने आपली स्वप्न घेऊन शहरांमध्ये येतो आणि आपल्याला आपलं गाव आठवत राहतं. तर अशी ही जो बघतोय तो ही फिल्म नावाजतोय, कौतुक होतंय, रेटिंग्स मिळतायत, फक्त आणि फक्त कौतुक हे चित्रपटाच्या वाट्याला येतंय. त्यामुळे अशी संधी, सुवर्ण संधी सोडू नका. मला कल्पना आहे नवरात्रीचा उत्साह खूप मोठा असतो, त्यात सुद्धा थोडा वेळ काढून हा एक अत्यंत दुर्मिळ असा मराठी चित्रपट आमचे दिग्दर्शक विजय कलमकर आणि स्पंदन परिवारांनी बनवलाय. तर तो बघायची संधी सोडू नका. नक्कीच तुम्हाला हा चित्रपट आवडेल अशी मला खात्री आहे. मी खूप पूर्वी सासवडला आले होते, कारण इथे वळू या चित्रपटाचं शूटिंग झालं होतं आणि त्या चित्रपटात मी भूमिका केली होती. तो माझा दुसरा चित्रपट होता. आज ह्या दांडियाच्या निमित्ताने मला पुन्हा एकदा सासवडला यायची संधी दिल्याबद्दल सर्व आयोजकांचे मनपूर्वक आभार आणि पुन्हा एकदा नवरात्रीच्या शुभेच्छा. आणि बघायला विसरू नका कुर्ला टू वेंगुर्ला. धन्यवाद. टू वेंगुर्ला बघायचं तुमच्याकडे खूप मोठं कारण आहे. मी विचारू एक प्रश्न तुम्हाला. तुमच्यापैकी किती जणांच्या मुलाचं, भाच्याचं, पुतण्याचं लग्न जमत नाहीये? चला हात वर करा. वा, अगदी पहिल्या रांगेतच कितीतरी हात वर आले. बरोबर की नाही? राईट. जर तुम्हाला असं वाटतं, अरे आम्हाला छोटा पण हात वर करतोय, जर तुम्हाला असं वाटतं की लग्न, मुलांची न होणारी लग्न हा आपल्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा विषय बनलाय, तर हा चित्रपट तुमच्यासाठी आहे. आणि आता नवरात्र आहे, तर नवरात्रीमध्ये अनेक प्रेम होत असतात, जोडपी बनत असतात. आणि पुढच्या वर्षी जर जोड्यानं नवरात्री दांडिया करायचा असेल तर कुर्ला टू वेंगुर्ला तुम्हाला बघायलाच पाहिजे. बघत की नाही? पुन्हा एकदा कुर्ला टू. थँक्यू.